अंबाजोगाई शहरामध्ये आमदार नमिताताई मुदडा यांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुदडा यांच्या वतीनं अंबाजोगाईमध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदडा, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, माजी नगराध्यक्ष महादू म्हस्के तसंच मुस्लिम समाजातील नेते मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज केज मतदारसंघाच्या लाडक्या आमदार नमिताताई मुदडा यांच्या वतीनं आज रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. या रोजा इफ्तार पार्टीसाठी अंबाजोगाई शहरातील सर्व मुस्लिम बांधव रोजा सोडण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आणि उद्या हिंदू बांधवांसाठी नवीन वर्ष की आपला गुढीपाडवा आहे, त्या निमित्तानं संपूर्ण अंबाजोगाईतील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना मी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. व हा रमजान महिन्याचं जे ईद आहे, परवा दिवशी पाडवा झाल्याच्या नंतर लगेचच ईद आहे, तरी मी ॲडव्हान्समध्ये सर्व मुस्लिम बांधवांना मी रमजानच्या खूप शुभेच्छा देतो. आज अंबाजोगाई शहरामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवाची ऐक्य आहे आणि हे आपल्या इथल्या संस्कृतीनं दिसून येतं. कारण की रमजान महिन्यामध्ये हिंदू बांधवांकडून रोजा इफ्तारीचे प्रोग्राम विविध ठिकाणी घेतले जातात आणि गेल्या 20 वर्षापासून विमलताई मुंदडा यांच्या प्रेरणेने जे चालू असलेली रोजा इफ्तार पार्टी आज त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी सो नमिताताई अक्षय मुंदडा यांनी इथं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. या रोजा इफ्तारासाठी अंबाजोगाईतील सर्व स्तरातील सर्व भागातील मुस्लिम बांधव यांनी या रोजा इफ्तारला आपलं येऊन शोभा वाढवलेली आहे. तरी मी रमजानच्या व पाडव्याच्या खूप सर्वांना शुभेच्छा देतो. आज आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या मार्फत रोजा इफ्तारचा कार्यक्रम मुस्लिम बांधवासाठी केला होता. प्रथमतः मी रोजा इफ्तारला आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतो. खरं तर 30 तारीख उद्या गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्ष होत आहे, सुरुवात होती आणि मला वाटतं देशभरामध्ये गुढीपाडवा मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 31 तारखेला ईद येणार आहे. रमजान ईद म्हणजे मुस्लिम बांधवासाठी 2 ईद आहेत, बकरी ईद आणि रमजान ईद. रमजान ईद ही मोठ्या संख्येनं लहानापासून मोठ्यापर्यंत ईद मोठ्या प्रमाणात साजरी करतात. खरं तर अंबाजोगाई शहर हे गंगा जमुना तहजीबचं शहर आहे. मुस्लिम बांधवाचा सणाला मुस्लिम बांधवाचं स्वागत करायचं आणि हिंदू बांधवाच्या सणाला मुस्लिम बांधवांनी स्वागत करायचं. मला वाटतं ही परंपरा आहे आणि गेल्या 35 वर्षात डॉक्टर विमल मुंदडा ते नमिता मुंदडापर्यंत ही परंपरा आम्हीही पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अल्लाला आणि ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखी ठेवू, येणाऱ्या वर्षी पाऊस काळ चांगला होऊ दे आणि मला वाटतं माणसाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल सद्भावना असावी, प्रेम असावं आणि मला वाटतं एकमेकासाठी धावून जाण्याची ताकद असावी हीच ईश्वरचरणी अल्लाचरणी प्रार्थना करतो. आणि मला वाटतं ही गंगा जमुना तहजीब कायम आपल्या अंबाजोगाई शहरात चालेल आणि चालावी ही प्रार्थना करतो. परत एकदा दोन्ही सणाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी मनोज कोकणे, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई.